मी आर्किटेक्ट वैशाली चौधरी विस्केप आर्किटेक्ट्स मध्ये पार्टनर आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला जो फ्लॅट मिळणार आहे त्याचा एक प्लॅन बिल्डरनी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. त्या प्लॅनवर आपल्या गरजा पूर्ण होतात का ह्याची चर्चा करणे हे खूप गरजेचे आहे. या गरजांमध्ये आपला फर्निचर लेआउट, इलेक्ट्रिकलचा लेआउट, नंतर टॉयलेटचे लेआउट्स, त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या टाईल्स, अनेक गोष्टींचा अभ्यास करून कन्सल्टंटशी बोलून आपल्या गरजा पूर्ण होत आहेत का हे बघून, होत नसल्यास त्याबद्दलचं डिझाईन चर्चा करून त्याची ड्रॉइंग्स बनवून घेऊन ती योग्य वेळेला बिल्डरला पोचवणं हे आपलं काम आहे. आपल्याला चेंजेस हवे आहेत हे आपण आपल्या मजल्याचा स्लॅब म्हणजे फ्लोरिंगचा स्लॅब आणि आपल्या डोक्यावरचा स्लॅब हे होण्याच्या आधी बिल्डरकडे देणं खूप गरजेचं आहे. हे स्लॅब कास्ट केल्यानंतर इलेक्ट्रिकल किंवा प्लंबिंग ह्यामध्ये चेंजेस करणं हे खूप अवघड असतं. त्यामुळे शक्यतो बिल्डरकडून ह्या गोष्टीसाठी नकार येऊ शकतो. जरी आपल्याला भाडेतत्वावर फ्लॅट द्यायचा असेल तरीसुद्धा तो योग्य पद्धतीने डिझाईन केलेला, एक्झिक्यूट केलेला, चांगल्या क्वालिटीचा फ्लॅट जर आपण भाड्याने द्यायचा ठरवला तर त्याला येणारं भाडं हे उत्तम असतं. येणाऱ्या माणसाच्या सगळ्या सोयी आपण आधीच करून दिल्या तर नंतरची तोडफोड आणि चेंजेस ह्याच्यामुळे होणारा खर्च आणि वेळ आणि मनस्ताप हे सगळंच वाचतं. त्यामुळे येणाऱ्या भाडेकरूसाठी सुद्धा योग्य त्या सोयी करून देणं हे आपल्यासाठी खूप सोयीस्कर असतं. त्यामुळे स्वतःला राहण्यासाठी किंवा रेंटल कुठल्याही पद्धतीचं घर जेव्हा बनतंय रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये तेव्हा सतर्क राहा, दुर्लक्ष करू नका आणि योग्य ते निर्णय घेऊन कन्सल्टंटच्या मदतीने व्यवस्थित डिझाईन आणि एक्झिक्युशन करून घ्या. तुमचं स्वप्नातलं घर हे सत्यात येण्यासाठी योग्य नियोजन करा. धन्यवाद.